चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहरात नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानानंतर भाजप उमेदवार सूरज पांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला। या हल्ल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करत निषेध व्यक्त केला। तर चंद्रपूर शहर बंदची हाक देत सर्वपक्षीय रॅली काढण्यात आली। स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्याआधी सील तोडण्यात आल्यामुळे सालेकसा नगरपंचायतीमध्ये गोंधळ झाला। उमेदवार आणि नागरिकांना माहिती मिळताच अहिल्यानगरच्या तहसील कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करण्यात आली। पंढरपुरातील उर्दू शाळेत झालेल्या राड्याप्रकरणी 5 जणांवरती गुन्हा दाखल झालाय। मतदान केंद्रात घुसखोरी करून ईव्हीएमचे फोटो काढण्याचा ठपका ठेवत मतदान केंद्राध्यक्षांच्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल झालाय। करमाळ्यातील मौलाली नगरमध्ये मतदानादरम्यान झालेल्या मारहाण प्रकरणात पोलिसांनी उस्मान तांबोळी, अर्शद तांबोळी, आमिर तांबोळी आणि जमीर तांबोळी यांच्यासह 2 अनोळखी व्यक्तींवरती अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान राज्य सरकारच्या अहवालाबाबत स्पष्टीकरण देत आहेत। ते म्हणजे अतिवृष्टीबाबत केंद्र सरकारला 27 तारखेला मदतीसंदर्भात प्रस्ताव पाठवल्याचं त्यांनी सांगितलं। सुरुवातीला प्रस्ताव आलाच नाही अशी माहिती मंत्री चौहान यांनी दिली होती। त्या वक्तव्यावर आता त्यांनीच स्पष्टीकरण दिलं। राज्य सरकारचा अहवाल केंद्राला गेलाय आणि त्यानंतर केंद्राची टीम 2 वेळा आपल्याकडे येऊन गेल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आपला अहवाल आता अंतिम टप्प्यात आहे। तसंच कृषी संदर्भात अहवाल गेलेला असून इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भातील टीम पुढच्या आठवड्यात येणं अपेक्षित आहे असं देखील मुख्यमंत्री म्हणाले। राज्य सरकारनं केंद्राकडे आधीच मदतीचा प्रस्ताव पाठवलाय अशी माहिती मदत आणि पुनर्वसन सचिवांनी दिली। केंद्राकडे 2 प्रस्ताव जातात। एक शेतकऱ्यांच्या मदतीचा असतो आणि दुसरा पायाभूत सुविधा नुकसानीचा। तर पहिला शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव केव्हाच गेलाय। दुसरा पायाभूत सुविधा नुकसानीचा सुद्धा तयार असून उद्या त्यावरती दिल्लीच्या बैठकीत चर्चा होईल असंही त्यांनी सांगितलं। खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र सरकारवर टीका केली। तुम्ही दिलेली मदत कशाच्या आधारावरती पाठवली असा सवाल धानोरकरांनी विचारलाय। जबाबदार मंत्रीच खोटारडी विधानं करत असून शेतकरी जनता या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं धानोरकर म्हणाल्या। राज्य सरकारनं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा केली अशी टीका शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी केली। शेतकऱ्यांना सोबत घेऊन दिल्लीत आंदोलन करण्याचा इशारा तुपकरांनी दिला। राज ठाकरेंनी संजय राऊतांची भेट घेतली। राऊतांची भेट घेत त्यांनी प्रकृतीची विचारपूस केली। 20 वर्षांनंतर राज ठाकरे राऊतांच्या घरी गेले होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊतांची भेट झाली। या भेटीत दोघांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाली। फडणवीसांनी यावेळी संजय राऊतांच्या तब्येतीबाबत विचारपूस केली। राजेश नार्वेकरांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यानिमित्तानं राऊत आणि फडणवीसांची भेट झाली। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी 1 आठवड्याचाच असणार आहे। 8 डिसेंबर ते 14 डिसेंबरपर्यंत हिवाळी अधिवेशन होणार असून रविवारी सुद्धा अधिवेशनाचं कामकाज सुरू असणार आहे। निवडणुकीचे निकाल आणि काही निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयावरून निवडणूक आयोगाच्या वरिष्ठांची भूमिका स्पष्ट झाली आहे। राजकीय नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा काय सांगतो हे महत्त्वाचे अशी भूमिका राज्य निवडणूक आयोगानं घेतली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मोठ्या राजकीय नेत्यांनी आयोगाच्या निर्णयावरती नाराजी व्यक्त केल्यानंतर निवडणूक आयोगानं ही भूमिका स्पष्ट केली। खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय। महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पारदर्शक व्हाव्यात, निवडणूक गोंधळावरती राज्य सरकारनं त्वरित हस्तक्षेप करून कारवाई करावी, तक्रारींची चौकशी करून भविष्यातील निवडणुका अधिक पारदर्शक करण्याची हमी द्यावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली। मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। त्यापूर्वी महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे। 15 ते 20 डिसेंबर दरम्यान महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे। नगरपालिका ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते। कार्यकर्त्यांना लढू द्या ही आमची 3ही नेत्यांची भूमिका होती असं फडणवीस म्हणाले। 3ही पक्ष 75% परिषद पालिका जिंकणार, पराभव झाल्यावर विरोधक षडयंत्र आहे असं म्हणतील असाही टोला फडणवीसांनी लगावला। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी झाली आहे। मुंबईतल्या 6 लोकसभा क्षेत्रात जवळपास 1800 जण इच्छुक आहेत। मागील 15 दिवसात भाजपकडनं 1800हून अधिक इच्छुकांच्या मुलाखती झाल्यात। एका वॉर्डात प्रत्येकी 7 ते 8 जण इच्छुक असल्याचं समोर आलंय। रायगड जिल्ह्यातल्या महाडमधील राड्याप्रकरणी भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी शिवसेनेवर आरोप केले। यावरून विकास गोगावलेंनी दरेकरांना सवाल केलाय। रोह्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं भाजप उमेदवाराला मारहाण केली, यावरती दरेकर काय बोलणार असा सवाल विकास गोगावलेंनी केला।
कुणाला कुणी मारत असेल तर त्याला वाचवणं गुन्हा नसल्याचं वक्तव्य आमदार गायकवाडांनी केलं. माझ्या मुलानंही त्या मुलाला वाचवल्याचं म्हणत त्यांनी आपल्या मुलाची पाठराखण केली. कुंभमेळा आणि पर्यावरण या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. झाडं तोडावी असं आमचं मत नाही, जास्तीत जास्त झाडं वाचवण्याचा विचार सुरू आहे असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं. काही लोक राजकीय कारणातून पर्यावरणवादी बनलेत असंही फडणवीस म्हणाले. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणात आता अजित पवारांनी ही एंट्री केली आहे. सामोपचारानं वृक्षतोड प्रकरणात मार्ग काढला पाहिजे अशी पोस्ट करत अजित पवारांनी आपली भूमिका मांडली. डोंबिवलीतल्या भाजपने शिंदेंच्या शिवसेनेला धक्का दिलाय. आमदार राजेश मोरे यांचे निकटवर्तीय उपतालुका प्रमुख विकास देसले आणि कल्याण ग्रामीणमधील कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. भीमा कोरेगाव आयोगासमोर हजर न राहिल्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट काढा असा अर्ज प्रकाश आंबेडकर यांच्या वकिलानं भीमा कोरेगाव आयोगाकडे केलाय. भीमा कोरेगाव आयोगानं या अर्जावरती अद्याप काही निर्णय दिलेला नाही.